एखादी गरिबाची मुलगी आपल्यासाठी आपल्या स्वभाव गुणावर सुचवत असतो. अशी लग्न जुळताना आम्ही पाहिलेली आहेत की लग्न जुळत नाही, ज्यांच्याकडे गुंठाभर पण शेती नाही, कपड्याच्या दुकानावर कामाला असलेल्या मुलांची लग्न जुळताना आम्ही बघितलेली आहेत. परंतु ह्या खऱ्या गोष्टी लोकांना पटत नाहीत. वधू आणि वर एकमेकांना हार घाला, तुमचे वैवाहिक जीवन आनंदाचं असो. चर्चा करत असताना लग्नासाठी लग्न जुळत नाहीत आणि लग्न जुळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकमेकांना सहकार्य करावं, मदत करावी, कोणाची फसवणूक होऊ नये या उद्देशाने, या हेतून आपण वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रयत्न करत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून अनाथ आश्रमातील मुलीविषयीची माहिती आणि गरीब घरच्या मुलीविषयीची, म्हणजे जिचं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे, अशा गरीब घरच्या मुलीविषयीची माहिती आपण या पुढच्या 2 मिनिटांमध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत. परंतु त्या आधी लग्न जुळत नाहीत ही गोष्ट आधी आपण समजून घेतली पाहिजे की लग्न का जुळत नाहीत, कशामुळे जुळत नाहीत. तर त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणाचा शोध घेण्याऐवजी आपण बऱ्याचदा एकमेकांना ज्ञान आणि अक्कल सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणीतरी अतिशय चांगला लेख लिहिला, त्याला 21 तोफाची सलामी, त्याला 51 तोफाची सलामी. त्यानं बहादरानं कधी तोफही पाहिलेली नसते, परंतु तो सलामी द्यायला विसरत नाही. आणि मग आपण ज्यावेळेस एखाद्याचा लेख शेअर करतो किंवा एखाद्याला अक्कल सांगतो, तर तेव्हा आपण हे पूर्णपणे विसरून गेलेलो असतो की आपण कुठेतरी स्वतःसाठी सुद्धा पूर्णपणे परावलंबी झालेलो आहोत, डिपेंडंट बनलेलो आहोत. कारण डिपेंडंट बनवण्यामध्ये इथली जी काही सरकारी व्यवस्था आहे, तर ती सगळ्यात मोठी एक दोषी आहे असं म्हणायला हरकत नसावी. कारण सरकारी व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला पूर्णपणे लाचार बनवलेला आहे, अगतिक बनवलेला आहे की तुम्ही शेती केली की शेतमाल पिकवायचा, त्याला सरकार भाव देणार नाही. मात्र सरकारकडून वेगवेगळ्या योजनांसाठी तुम्हाला आम्हाला हात पसरवायला मजबूर केलेला आहे. आणि मग नेमक्या या सवयीमुळेच आपण विसरून गेलो की लग्न जुळवणारे हे कुठल्याही विवाह संस्थेवाले नसतात, कुठलेही दलाल नसतात किंवा कुठलेही अनाथाश्रमातली लोक नसतात किंवा कुठले स्वर्गातून आलेले लोक नसतात. तर हे तुमच्या आमच्यातलेच कोणीतरी असतात, तुम्ही आम्हीच असतो. मात्र ही गोष्टच आपण विसरून गेलोय. आता लग्न जुळत का नाही, तिच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. कुठली कुठली कारणं आहेत की लग्न व्हायची ती पहिल्यांदा पोरींची पोरींची व्हायची. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये काय झालं की आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये 10-20 वर्षाच्या आधी जे काही अबॉर्शन केले, तर त्याच्या पापाची फळं आपण कुठेतरी भोगतो आहोत. मुलींची संख्या कमी झाली, ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मुलं आणि मुली दोघं पण शिकायला लागले. तर मुली शिकायला लागल्या, मुलंही शिकायला लागले. आता पहिले कसं होतं की स्त्रियांच्या बाबतीत चूल आणि मूल 13-14 वर्षाची झाली, 15 वर्षाची झाली की आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी पडायची. कारण त्यांना भीती असायची की उद्या चालून जर काही आपल्या मुलीविषयी जर अनुचित काही ऐकायला आलं, तर समाजामध्ये आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल. कारण सामाजिक प्रतिष्ठा, एखादी मुलगीची विषयी जर काही गावखेड्यामध्ये जर चर्चा ऐकू येत असेल किंवा एखादी मुलगी जर पळून जात असेल, तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. कारण गावखेड्यामध्ये ते अतिशय कुत्सित भावनेनं त्याच्याकडे पाहिलं जातं, त्याला एक प्रकारे वाळीत टाकलं जातं. अशी ही स्थिती आहे, सामाजिक स्थिती आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये मुलं शिकत आहेत, मुली शिकत आहेत. मग आता पहिले जे पोरांची लग्न व्हायची, तर आता याच्यामध्ये लग्न शिक्षणासोबत व्हायला लागली, नोकरी सोबत व्हायला लागली. मग मुलगा जर डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टरनेच पाहिजे, पोरगा जर मास्तर असेल तर त्याला मास्तरीनच चालते, त्याला गरीब घरची चालत नाही. आपण ज्यावेळेस म्हणतो की आपल्याकडे जर 4-6 एकर शेती असेल, तर आपण बऱ्याचदा असं म्हणतो की एखादी गरीब घरची मुलगी आहे का, 10वी-12वी झालेली आहे का, कमी शिकलेली आहे का, 7वी शिकलेली आहे का, आमची काहीच अपेक्षा नाही. पण एखादा बहादर बँकेत पीओ जरी लागला किंवा एखाद्या पंचायत समितीत चपराशी जरी आहे, कृषी सहाय्यक जरी आहे, तर त्याला गरीब घरची मुलगी बिगर हुंड्याची चालत नाही. आमच्या विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अजूनही हुंडा बंद झालेला नाही. अजूनही एखादा जर सरकारी नोकरीवाला नवरा मुलगा असेल, तर त्याचे भाव 11 लाखापासून तर 25 लाखापर्यंत आहेत. हे सरकारला सुद्धा माहीत आहे. आणि अशा स्थितीमध्ये मग ही लग्न या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे जुळत नाहीत, ही एक कारणं आहेत. आता दुसरीकडे जे काही आहेत, तर आपल्या बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हे घुसलेलं आहे की आम्ही
2-4 व्हिडिओ काय बनवले, की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते, हे सांगितलं, की अनाथ आश्रमाची नोंदणी प्रक्रिया कशी असते असं त्या व्हिडिओचं. पण हे आमचे बहादर असे येतं, की रात्रभर उघड्या नागड्या रील पाहतील, परंतु त्या व्हिडिओचं नुसतं इंट्रो पाहतील 30 सेकंदाचा आणि लगेच Googleवर कुठेतरी आमचा नंबर धुंडतील आणि लगेच तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमच्याकडे मुली आहेत का आणि किती आहेत का? अरे काहून देतील इकडे मुली जरी असल्या तुम्हाला कशासाठी देतील ते मुली? आपण हा मनाला विचार केला पाहिजे ना, की आपल्याला आता लग्नासाठी पोरी भेटत नाहीत तर आपण चालू अनाथ आश्रमातल्या पोरी मागायला. आणि 15 वर्षाच्या आधी त्या अनाथ मुलींना ज्यावेळेस गरज होती पालकत्वाची, तर त्यावेळेस आम्ही त्याला वाऱ्यावर सोडलं. पण आता एखाद्या बहादराला जर म्हटलं, एक बाईचा फोन आला आम्हाला 8-10 दिवसाच्या आधी, म्हटलं हो आहेत आमच्याकडे 3 मुली आहेत, एक 1.5 वर्षाची, एक 2.5 वर्षाची, एक 7 वर्षाची आहे. कोणती पाहिजे तुम्हाला दत्तक घ्यायला? त्या बाईनं शिव्या घातल्या. चालतेच हे काय अशा गोष्टी घडत असतात. आणि मग मित्रांनो, अनाथ आश्रमाचं डोक्यात जर फॅड घातलं असेल तर ते डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. अनाथ आश्रमातील मुली अशा सहजासहजी मिळत नसतात आणि अनाथ आश्रमातील मुली कशा मिळतात, त्याची नोंदणी प्रक्रिया काय असते, अनाथ आश्रमाचे बायलाज कसे असतात, त्यांची घटना कशी असते, त्यांचे नियम काय असतात, याबाबतचा जो काही व्हिडिओ आहे तर तो गोपनीयतेच्या निकषाचे पूर्णपणे पालन करत आम्ही तो बनवलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आहोत. तुमच्याकडे जर वेळ असला तर तुम्ही तो पाहू शकता. तो मेंबर साठी असलेला व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर बरेच जण असे म्हणतात की तुमचा पत्ता द्या, बायोडाटाचा ज्यावेळेस आम्ही एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून परिचय देतो तर पत्ता का सांगत नाही, फोटो का दाखवत नाही, मोबाईल नंबर का देत नाही, अनाथ आश्रमाचा मोबाईल नंबर का देत नाही. तर या बैताड बेल्ल्यांना हे सुद्धा माहित नसतं की कम्युनिटी गाईडलाईन नुसार असे कुणाचेही मोबाईल नंबर, बायोडाटे परस्पर कुणालाही शेअर करता येत नाहीत किंवा असे प्रसिद्ध करता येत नसतात. ही गोष्ट आपण कधी ध्यानातच घेत नाही. आता राहिला गरीब मुलीचा प्रश्न, कमी शिकलेली मुलगी. तर पहिली गोष्ट ही ध्यानात घ्या की हे जे काही आता विवाह संस्थेची वगैरे जी काही गरज पडते, तर ही फक्त श्रीमंत आणि शिकलेल्या लोकांना पडते. गावखेड्यातले शेतकरी जे लोक आहेत, आता पुणे विभाग आणि नाशिक विभाग आणि मुंबई विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र इकडे थोडीशी परिस्थिती वेगळी झालेली आहे, की तिकडं घराच्या बाहेर पडलं की दलालाशिवाय आणि विवाह संस्थेशिवाय गोष्टच नाही. त्या लोकांनी सगळी माणुसकी सोडलेली आहे, की आम्ही असं म्हणतो की लग्नासाठी मुलगी दाखवणं हे पुण्याचं काम आहे. एक यज्ञ केल्याचं पुण्य मिळते. देवाला जायची गरज नाही, गणपती बसवायची गरज नाही, नवरात्रात देवासाठी तुम्हाला धिंगाणा घालायची गरज नाही, कावड मंडळात कुठे हजेरी लावायची गरज नाही, कुठल्या दिंडीत जायची गरज नाही. एखाद्या लग्नासाठी इमानदारीने प्रयत्नपूर्वक प्रयत्न करा. तुम्हाला नक्की देव प्रसन्न होईल. हे मी काळ्या दगडावर लिहून देतो. कारण याचे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. गेल्या 6 वर्षापासून लोकांना नुसती फक्त या माध्यमातून वेडी वाकडी अक्कल सांगतो. तरी आमचे तिन्हीच्या तिन्ही मुलं नोकरीला लागले. पत्राच्याच घरात राहतो अजून, पण तेवढं पुण्य मात्र आम्हाला मिळालं. आणि अजूनही पत्राच्या घरात जरी राहत असलो तरी आमच्या घरात कोणी दारू पित नाही आणि आमच्या घरात कधी भांडण होत नाही, हे आम्ही अभिमानाने सांगतो. आणि अजूनही आम्ही शेती मातीशी इमान राखतो, नातं राखतो. आणि सध्या हे जे काही तुमच्यासाठी बोलतोय, व्हिडिओ बनवतो, ते आमच्या काळ्या वावरात बसूनच तुम्हाला बोलतोय. आणि काळ्या आईवर बसून आम्ही कधीच खोटं बोलत नाही. ही आमची शेतकऱ्यांची जात आहे, जमात आहे. आणि आम्हाला शेतकऱ्याला कुणाला फसवायचं कधीच त्याच्या मनात येत नाही. तेव्हा तुम्ही सुद्धा लग्नासाठी एकमेकांच्या पुढे या, प्रयत्न करा, चांगलं काम करा, चांगलंच होईल. आणि डोक्यातून काढून टाका की मराठा लग्न अक्षदाकडे किंवा या व्हिडिओत बोलणाऱ्या बुवाकडे नोंदणी केली आणि त्याला फोन लावला की एखादी गरीब घरची मुलगी पहा तर भेटल. हे डोक्यातून काढून टाका. आपण जर एखाद्या इचलकरंजी तालुक्यातले असलो आणि आपण स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असलो तर आपल्याला आपले नातेवाईक असतातच. मामा, चुलत मामा, मावशी, सक्की मावशी, चुलत मावशी, लांबची मावशी, जवळची मावशी, बहीण, चुलत बहीण, लांबची बहीण, मानलेली बहीण, अशा लय मोठ्या नात्या गोत्याचा प्रसारा असते. कारण सावळ्याला त्या मसनवट्यात आता सध्या लोक मावत नाहीत. इतकी भाषण ते सोयरे धायरे गणगोत लोक जमा होतात. एवढा मोठा आपला पसारा असताना मग आपण आपल्या स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना मग आपल्या एखाद्या दूरच्या नात्यातील एखादी जर मुलगी असेल, मग ती गरीब असेल, श्रीमंत असेल, कमी शिकलेली असेल किंवा MBBS असेल, तर तिचा बायोडाटा आपण एखाद्या ग्रुपवर टाकला पाहिजे किंवा एखाद्या मित्राला टाकला पाहिजे. मग आपण जर आपल्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना आपल्या नातेवाईकाची एखादी मुलगी आपण जर समजा तिच्यासाठी प्रयत्न करत असो तर एकमेकांची एक साखळी तयार होईल. संपला विषय. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. बाकी धन्यवाद.